नमस्कार. विचार करा, तुम्ही एक परीक्षा पास केली, मुलाखत दिली, सर्व प्रक्रियेतून जाऊन एका नोकरीवर लागलात. पहिल्या दिवसापासून तुम्ही तुमच्या बाजूच्या सहकार्याइतकंच काम करता, तितकीच जबाबदारी घेता, पण महिन्याच्या शेवटी जेव्हा पगाराची स्लिप येते तेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुम्हाला त्याच्या फक्त 1/3 पगार मिळाला आहे. कसं वाटेल हे ऐकून? ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये, तर महाराष्ट्रातील हजारो शिक्षण सेवकांची ही रोजची व्यथा आहे. पण आता मध्य प्रदेशातून आलेल्या एका न्यायालयीन निर्णयाने त्यांच्यासाठी एक आशेचा किरण निर्माण केलाय. हो, विषय आहे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या 6 जानेवारी रोजी आलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाचा. हा निकाल वरवर पाहता दुसऱ्या राज्यातील वाटत असला तरी त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची दाट शक्यता आहे. समान कामासाठी समान वेतन या तत्वासाठी सुरू असलेल्या लढ्यात हा निकाल एक महत्त्वाचं शस्त्र ठरू शकतो. तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या निकालाची चिरफाड करून समजून घेऊया की यात नेमकं काय म्हटले आहे. महाराष्ट्रातील शिक्षण सेवक या निकालाचा आधार कसा घेऊ शकतात आणि या सगळ्याचा त्यांच्या लढ्यावर नेमकं काय परिणाम होऊ शकतो, चला यावर सविस्तर चर्चा करूया. तर सुरुवात करूया मूळ प्रकरणापासून. मध्य प्रदेशात असं नेमकं काय घडलं होतं की कर्मचाऱ्यांना थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला? हो, तर हे प्रकरण वसीम अक्रम आणि इतर विरुद्ध मध्य प्रदेश सरकार या नावाने ओळखलं जातं. याचं मूळ आहे सरकारने 12 डिसेंबर 2019 रोजी काढलेल्या एका परिपत्रकात. अच्छा. त्या परिपत्रकानुसार परिवीक्षाधीन कालावधीत म्हणजे प्रोबेशन पिरियडमध्ये असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात करण्यात आली. एक नवीन नियमच आणला गेला. काय होता तो नियम? नियमानुसार प्रोबेशन काळात कर्मचाऱ्याला पहिल्या वर्षी पदाच्या किमान वेतन श्रेणीच्या फक्त 70%. फक्त 70%? हो, दुसऱ्या वर्षी 80% आणि तिसऱ्या वर्षी 90% इतकाच पगार दिला जाईल. पूर्ण 100% पगार तेव्हाच सुरू होईल जेव्हा तो कर्मचारी सेवेत कायम होईल. याचा थेट परिणाम हजारो नवीन कर्मचाऱ्यांवर झाला. म्हणजे 3 वर्ष पूर्ण काम करूनही पगार मात्र अपुराच. पण मला वाटतं खरी समस्या तेव्हाच सुरू झाली असेल जेव्हा सरकारने आधी दिलेला पगार परत वसूल करायला सुरुवात केली. अगदी बरोबर, तुम्ही अचूक मुद्दा पकडला आहे. झालं असं की अनेक कर्मचाऱ्यांना नियुक्तीनंतर सुरुवातीला पूर्ण वेतन मिळत होतं. पण नंतर हे 2019 सालचं परिपत्रक प्रशासनाच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी त्यांना आधी दिलेली जास्तीची रक्कम वसूल करण्याचे आदेश काढले. अरे बाप रे, म्हणजे आधी पूर्ण पगार दिला आणि नंतर म्हणाले की तो चुकून दिला, आता परत करा. हो, याच वसुलीच्या आदेशांना आणि त्या मूळ 70-80-90% नियमाला कर्मचाऱ्यांनी न्यायालयात आव्हान दिलं. साहजिकच आहे, आधीच कमी पगार आणि त्यातही वसुलीची टांगती तलवार. पण मग सरकारचा युक्तिवाद काय होता? त्यांनी हे कमी वेतन देण्याचं समर्थन कसं केलं असेल? सहसा असं म्हटलं जातं की प्रोबेशनचा काळ हा एक प्रकारचा प्रशिक्षण काळ असतो. हो, सरकारचा युक्तिवाद साधारणपणे याच दिशेने असतो की परिवीक्षाधीन कर्मचारी नवीन असतात, ते शिकत असतात, त्यांची जबाबदारी कमी असते. बरोबर. त्यामुळे त्यांना कमी वेतन देणं योग्य आहे. पण इथेच न्यायालयाने सरकारला कायदेशीर पेछात पकडलं. न्यायमूर्ती विवेक रसिया आणि न्यायमूर्ती दीपक खोट यांच्या खंडपीठाने या युक्तिवादाची सखोल चिकित्सा केली. आणि त्यातनं काय निष्पन्न झालं? न्यायालयाची भूमिका काय होती या 70-80-90% नियमावर? न्यायालयाने हा फॉर्म्युला पूर्णपणे तर्कहीन आणि अन्यायकारक ठरवला. पूर्णपणे? हो, खंडपीठाने काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारले. त्यांचं म्हणणं होतं की जेव्हा हे कर्मचारी एका नियमित निवड प्रक्रियेतून म्हणजे प्रॉपर सिलेक्शन प्रोसेसमधून आले आहेत आणि त्यांच्याकडून पहिल्या दिवसापासून रेग्युलर काम करून घेतलं जात आहे, तेव्हा त्यांना कमी वेतन देण्यामागे तर्क काय आहे? बरोबर. न्यायालयाने स्पष्ट केलं की परिवीक्षाधीन हे लेबल लावून तुम्ही कामाच्या मोबदल्यात कपात करू शकत नाही. म्हणजे कामात फरक नाही तर पगारात फरक का, हाच कळीचा मुद्दा न्यायालयाने उचलून धरला. अगदी. आणि इथे एक अत्यंत रोचक आणि महत्त्वाचा मुद्दा न्यायालयाने मांडला आहे. त्यांनी म्हटलं की सरकार एकाच प्रकारच्या पदासाठी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 2 वर्ग निर्माण करू शकत नाही. अच्छा, म्हणजे? उदाहरणार्थ, ज्यांची निवड मध्य प्रदेश लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे MPPSC मधून झाली त्यांना पूर्ण पगार, आणि ज्यांची निवड इतर सरकारी निवड मंडळांमार्फत झाली त्यांना तो 70-80-90% पगार. असा भेदभाव करता येणार नाही. न्यायालयाच्या मते जर निवड प्रक्रिया पारदर्शक आणि योग्य असेल तर त्यातून आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा दर्जा समान असतो,
तुम्ही त्यांच्यात पगारावरून भेदभाव करू शकत नाही. हा तर खूप मोठा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही केवळ नियुक्तीच्या पद्धतीवरून किंवा प्रोबेशनर या टॅगवरून वेतनात भेदभाव करू शकत नाही. हे तर भारतीय संविधानाच्या कलम 14 म्हणजे समानतेच्या अधिकाराला धरून आहे. अगदी बरोबर. न्यायालयाने समान कामासाठी समान वेतन या घटनात्मक तत्वाचा पुनरुच्चार केला. त्यांनी स्पष्ट केलं की हा केवळ एक धोरणात्मक निर्णय नाहीये, तर कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे. जेव्हा एखादा कर्मचारी पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण जबाबदारीने काम करतो, तेव्हा त्याला त्या कामाचा पूर्ण मोबदला मिळण्याचा हक्क असतो. या सगळ्या सखोल विश्लेषणानंतर अंतिम निकाल काय आला? त्या कर्मचाऱ्यांच्या पदरात नेमकं काय पडलं? निकाल अत्यंत स्पष्ट होता आणि कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारा होता. न्यायालयाने 3 महत्त्वाचे आदेश दिले. 1. कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसुली करण्याचे सर्व आदेश रद्द म्हणजे क्वॉश्ड करण्यात आले. म्हणजे सरकार त्यांच्याकडून पैसे वसूल करू शकणार नाही. अजिबात नाही. ही तर खूप मोठी गोष्ट झाली. म्हणजे डोक्यावरची वसुलीची टांगती तलवार दूर झाली. नक्कीच. हो. दुसरा आदेश त्याही पुढे जाऊन होता. ज्या कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाने आधीच काही रक्कम वसूल केली होती, ती त्यांना परत करण्याचे आदेश दिले. वा. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा आदेश म्हणजे परिवीक्षाधीन कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना 100% वेतन म्हणजे पूर्ण पगार देण्याचे निर्देश दिले. अच्छा. यापुढे तो 70-80-90% फॉर्म्युला लागू होणार नाही. म्हणजे केवळ भविष्यात पूर्ण पगारच नाही, तर भूतकाळात झालेला अन्यायही न्यायालयाने सुधारला. हा तर त्या कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण विजय म्हणायला हवा. आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया, ज्याची महाराष्ट्रातील हजारो शिक्षणसेवक वाट पाहत आहेत. मध्य प्रदेशात जे घडलं त्याचा महाराष्ट्रातल्या लढ्याला कसा आणि किती फायदा होऊ शकतो? कारण एका राज्याचा उच्च न्यायालयाचा निकाल दुसऱ्या राज्याच्या उच्च न्यायालयावर थेट बंधनकारक नसतो, हा एक सामान्य समज आहे. तुमचा समज अगदी बरोबर आहे. हा निकाल मुंबई उच्च न्यायालयावर थेट बंधनकारक नाही, पण कायद्याच्या लढाईत अशा निकालांचं महत्त्व वेगळ्या प्रकारे मोजलं जातं. याला कायद्याच्या भाषेत पर्सुएसिव्ह व्हॅल्यू असं म्हणतात. पर्सुएसिव्ह व्हॅल्यू म्हणजे प्रबोधनात्मक मूल्य. सोप्या भाषेत सांगू शकाल का? नक्कीच. याचा अर्थ असा की जरी हा निकाल पाळण्याचं बंधन नसलं, तरी तो न्यायालयासमोर एक आदर्श किंवा एक महत्त्वाचा विचार म्हणून ठेवला जातो. अच्छा. महाराष्ट्रातील न्यायाधीश या निकालाकडे पाहून विचार करू शकतात की समान कामासाठी समान वेतन या महत्त्वाच्या घटनात्मक मुद्द्यावर दुसऱ्या राज्यातील जाणकार न्यायाधीशांनी काय भूमिका घेतली आहे. कोणता तर्क लावला आहे? अगदी. एकाच देशाच्या संविधानाचा अर्थ लावताना इतर उच्च न्यायालयांचे निकाल हे मार्गदर्शक ठरतात. अच्छा, म्हणजे हा निकाल एक भक्कम कायदेशीर आधार म्हणून वापरता येतो. मग शिक्षण सेवकांना जर हा निकाल कोल्हापूर खंडपीठासमोर 26 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या सुनावणीत वापरायचा असेल, तर त्याची प्रक्रिया काय असते? त्याची एक ठरलेली कायदेशीर प्रक्रिया आहे. शिक्षण सेवक किंवा त्यांच्या संघटना एका अतिरिक्त शपथपत्राद्वारे म्हणजे ॲडिशनल ॲफिडेव्हिटद्वारे हा संपूर्ण निकाल न्यायालयाच्या निदर्शनास आणू शकतात. ते आपल्या युक्तिवादात सांगू शकतात की मध्य प्रदेशात अगदी अशाच प्रकारच्या प्रकरणात न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. आणि बघा, महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांना मिळणारे तुटपुंजे मानधन आणि मध्य प्रदेशातील तो 70-80-90% नियम, या दोन्ही प्रकरणांचा गाभा एकच आहे. वेतनातील भेदभाव. बरोबर. पण महाराष्ट्र सरकार यावर असा युक्तिवाद करू शकतं का की आमची शिक्षण सेवक योजना आणि मध्य प्रदेशातील परिवीक्षाधीन नियम यात तांत्रिक फरक आहे आणि त्यामुळे तो निकाल इथे लागू होत नाही? उत्तम प्रश्न आहे. आणि सरकार नक्कीच असा तांत्रिक बचाव करण्याचा प्रयत्न करेल. ते म्हणतील की आमची योजना वेगळी आहे, तिचे उद्देश वेगळे आहेत. पण कायदेशीर लढाईत नावांपेक्षा तत्वांना जास्त महत्त्व असतं. हे महत्वाचं आहे. योजनेचं नाव शिक्षण सेवक असो किंवा परिवीक्षाधीन कर्मचारी, जर दोन्ही ठिकाणी पूर्ण क्षमतेने काम करून घेतलं जात असेल आणि मोबदला मात्र कमी दिला जात असेल, तर त्यामागील अन्यायाचं स्वरूप सारखंच आहे. बरोबर. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल याच अन्यायाच्या स्वरूपावर बोट ठेवतो. त्यामुळे सरकारचा तांत्रिक युक्तिवाद टिकण्याची शक्यता कमी आहे. हे ऐकून नक्कीच अनेकांना दिलासा मिळाला असेल. पण अजून एक मोठा प्रश्न आहे जो अनेक वर्षांपासून विचारला जातोय. या निकालामुळे शिक्षण सेवक हे पदच रद्द होण्याची शक्यता आहे की फक्त मानधन वाढून पूर्ण वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल? कारण अनेकांची मागणी ही योजनाच रद्द व्हावी अशी आहे. हे खूप महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला न्यायालयाच्या कार्यपद्धतीचा विचार करावा लागेल.
साधारणपणे न्यायालय सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये म्हणजे पॉलिसी डिसिजन्समध्ये थेट हस्तक्षेप करत नाही. अच्छा. शिक्षण सेवक योजना हा सरकारचा एक धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे न्यायालय थेट ही योजनाच बंद करा असा आदेश देण्याची शक्यता कमी असते. मग न्यायालय काय करू शकतं? न्यायालय हे तपासतं की त्या धोरणात्मक निर्णयामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत आहे का आहे. त्यामुळे मध्य प्रदेशच्या निकालाचा रोख पाहता न्यायालय पद रद्द करा असं म्हणण्याऐवजी त्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला पूर्ण वेतन द्या असा आदेश देण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजे निकालाचा भर पदावर नाही, निकालाचा मुख्य भर आहे त्या पदावरील व्यक्तीला मिळणाऱ्या वेतनाच्या अन्यायावर. याला सोप्या शब्दात समजून घ्यायचं झालं तर, समजा एका कारखान्यात 2 कामगार आहेत, सारखंच काम करतात. मालक म्हणतो तू नवीन आहेस, शिकाऊ आहेस, म्हणून तुला 3 वर्ष अर्धा पगार मिळेल. आता कामगार न्यायालयात गेला. न्यायालय मालकाला कारखाना बंद करायला सांगणार नाही, कारण तो त्याचा धोरणात्मक निर्णय आहे. पण न्यायालय हे नक्कीच म्हणेल की त्या कामगाराकडून जर तुम्ही पूर्ण काम करून घेत असाल तर त्याचा घामही तितकाच महत्वाचा आहे, त्याला पूर्ण पगार द्या. तुम्ही दिलेलं उदाहरण अगदी समर्पक आहे. नेमकं हेच तत्व इथे लागू होतं. न्यायालयीन हस्तक्षेपाचा उद्देश व्यवस्था बदलण्यापेक्षा व्यवस्थेतील अन्याय दूर करणे हा असतो. बरोबर. होय. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या शिक्षणसेवक हे पद कायम राहिले तरी त्यांना नियमित शिक्षकांच्या किमान वेतन श्रेणी इतके म्हणजे मिनिमम पे स्केल इतके वेतन मिळण्याचा कायदेशीर हक्क या निकालामुळे प्रबळ होतो. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होती आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा हा निकाल महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांच्या लढ्यासाठी एक अत्यंत सकारात्मक आणि महत्त्वाचा कायदेशीर आधारस्तंभ आहे. जरी तो थेट बंधनकारक नसला तरी तो एक शक्तिशाली प्रबोधनात्मक शस्त्र आहे, जे समान कामासाठी समान वेतन या तत्वाला प्रचंड बळ देतं. आणि या निकालामुळे शिक्षण सेवक पद रद्द होण्याच्या मागणीपेक्षा त्यांना पूर्ण वेतन मिळण्याच्या मागणीला एक भक्कम कायदेशीर पाठबळ मिळाला आहे. हा त्यांच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यातील एक निर्णायक टप्पा ठरू शकतो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट, हा निकाल केवळ पगाराच्या आकड्यांपुरता मर्यादित नाहीये. तो सार्वजनिक सेवेतील समानतेच्या तत्वाला अधोरेखित करतो. तो आपल्याला एक मूलभूत प्रश्न विचारायला भाग पाडतो की प्रशिक्षणार्थी, शिकाऊ किंवा शिक्षण सेवक अशी वेगवेगळी नावं देऊन आपण एखाद्या व्यक्तीकडून पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण जबाबदारीने काम करून घेतो, पण त्या कामाचा योग्य मोबदला देणं मात्र 3 वर्षांसाठी पुढे ढकलतो. हे केवळ कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे की अयोग्य हा प्रश्न नाही आहे, तर हे नैतिकदृष्ट्या कितपत योग्य आहे. अगदी आपल्या संपूर्ण व्यवस्थेसाठी हे नैतिकदृष्ट्या कितपत योग्य आहे यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.